हेलो 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 रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता हरि लोचनी रूप पाहता लोचनी हरि लोचनी रूप पाहता लोचनी हरि सुख झाले ओ साजनी सुख झाले हरि साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल सुखदाची जोडी बहुत सुखदाची जोडी हरि राम बहुत हरि भजन विठ्ठली आवडी
सदा नाम घोष करू हरि कथा हरि तेरी सदा चित्ता समाधान हरि समाधान तेरी सदा चित्ता समाधान
सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भय डुलत सो। असो ऐसा कोठे आठवची ना, असो ऐसा कोठे आठवची ना। हीच विधी भूगुदशा ओ सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुलत सो। तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोनी पाप पुण्यंगा। ओ सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भय डुलत सो। विठ्ठला समचरण सरोज सांद्र नाम दाबा, जगन हित पाणी मंदन मंदनाना। तरुण तुलसी माला कंधरम रंजनेत्रम, सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा। नमो पुंडलिका नमो चंद्रभागारा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका किंबहुनाचे यांच्या केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची पण दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दया करुणा करा दया। या अभंगामध्ये जर करुणामय आणि दयाळू शब्द आला असेल तर मला असं वाटतं तेवढ्याच करुणामय अंतःकरणाने आम्ही त्याला स्वर सुद्धा लावली पाहिजे ना। आणि म्हणून ओ करुणा करा दया करुणा करा दया, तुमचा अनुग्रह लाधलो सेवेला सेवक झालो। सेवेला सेवक चरणा हो
करना स्वामी, जब प्राण तन से निकले गोविंद नाम ले, जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना, उस वक्त जल्दी आना, नहीं श्याम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले मनोजवम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आइए हनुमान मंदिराज कथा कुमति अनुसार प्रेम सहित गद्दी धरू पधारिये पवन कुमार। एकदा सगळ्यांनी आपल्या आपल्या हात वर सगळ्यांनी महिला मंडळ पुरुष मंडळ सगळे हात माझ्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरण करायचे, त्याचं भजन करायचे आणि आजचा दिवस हा भजनाचा, आज त्याचं नाव घ्यायचं। तसं मी रोजच घ्यायला आणि कीर्तन हे त्याचं नाव घेण्यासाठी आहे ना, आणि म्हणून सगळ्यांनी भजन करायचं। कीर्तन हे पंढरपूर मध्ये असल्यामुळे, शहरामध्ये असल्यामुळे थंडी नाहीये, गावागावात पण बघा इथे पण आहे थंडी नाहीये, म्हणूनच तुम्ही कानाला बांधला वयानुसार प्रत्येकाने थंडीपासून वाचण्यासाठी काही ना काहीतरी साधना आणली पाहिजे। मफलर घालून आले, काहींनी श्वास अंगावर घेतली, काहींनी रुमाल बांधले, काहींनी टोपी अंगावरती घेतली, काहींनी रग हातावर करा, लक्षात घेतलं। मला असं वाटतं अंगावरती रग घेण्यापेक्षा माणसाच्या अंगातच रग पाहिजे। एक सांगू तुम्हाला, थंडीपासून वाचण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे साधनं करतो बुवा। मी एक गोष्ट सांगेल बुवा, अंतःकरणातले विकार घालवण्यासाठी माझ्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची बंडी अंगावरती धारण करा, तुम्हाला विकाराची थंडी कधी वाजणार नाही। अगर तालियां बजानी ही हो तो अच्छी तरह से बजाओ या फिर मत बजाओ। जरा हाथ वरती, जरा आवाज तो कृष्ण जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है, हो कृष्ण जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। Krishna Hare Krishna
आता सगळे झोपले तरी काही हरकत नाही. सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, तेनी सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुलत सो प्रस्तुत प्राप्त प्रसंग. कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगत वंदनीय महान भगवत भक्त जगाचे मायबाप जगद्गुरु श्री संत तुकोबार आहे. देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, पंचम वेद निर्माते, नोहे नोहे ज्यांच्या नावानं कळकाला सुद्धा थरकाप सुद्धा एवढे अधिकार संपन्न माझे महाराज आहेत. एक गोष्ट आवर्जून सांगेल, वैर्यानं सुद्धा खऱ्या अर्थाने ज्यांना ज्यांना धन्यता द्यावी ते म्हणजे माझे महाराज आहेत. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ, म्हणे रामेश्वर भट तुझा तुका विष्णू नाही तुझा. वैर्यानं सुद्धा ज्यांचं गुणगान गावं एवढे अधिकार संपन्न माझे तुकोबारे आहेत. अरे याच्यावर भूतलावरती माझ्या भगवान परमात्माने सगळ्यांना माथा दिला, पण तो माथा जाग्यावर ठेवण्यासाठी ज्यांनी गाथा दिला ना ते म्हणजे माझे महाराज. आणि त्या तुकोबारायांचा सुंदर असा भगवंताच्या नामाचं महत्व प्रतिपादन करणारा 4 चरणाचा अभंग तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करण्याकरता आजच्या प्रसंगी सेवे करता निवडला. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय देवाच्या नामाचं महत्व प्रतिपादन करतायत. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय देवाचं नाव घेतल्यानंतर आमच्या पदरामध्ये काय फल पडणार आहे ते फल सांगतात. पण त्यासाठी आम्ही त्याचं नाव घेतलं कसं पाहिजे याचंही वर्णन करतात. परिणाम काय होईल? आनंदे निर्भर डुलत असो विठ्ठल. नितीन महाराज लोक म्हणतील हे वारं जरा वेगळं दिसायलाच आहे. वारं वेगळंच आहे, कारण हे वारं मराठवाड्यातलं. एक सांगू तुम्हाला, माणसाला वारं लागलं पाहिजे बुवा. ज्या ज्या माणसाला वारं लागलं नाही महाराष्ट्रामध्ये त्या माणसानं महाराष्ट्रामध्ये क्रांतीच केली. क्रांती केली. वारं लागलं पाहिजे. देव भेटीचं वारं लागलं पाहिजे, संतांच्या भेटीचं वारं लागलं पाहिजे. संतांना देवाच्या भेटीचं वारं आहे, त्यांचं आम्ही गुणगान करतोय, त्यांचं आम्ही नाव घेतोय. हे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं ही तो स्त्रींची इच्छा. वारं भरलं अंगामध्ये. आजही आम्ही त्यांची पूजा करतो ना. इथं आलेल्या प्रत्येक माणसाच्या अंगात वार आहे, पण कसलं आहे? भजनाचं वार आहे, बरोबर ना? हा. आता हे आमचे 2 मृदंगाचे सुंदर मृदंग वाजवत आहेत, यांच्यातलं वेगळं पण आहे. काय चुकलं का माझं? नाही ना? तुम्ही मी हसणार काय बोलत नाहीये. विठाला विठाला विठाला. या दोघांमध्ये वेगळं पण आहे ना. म्हणून सर्वसामान्य माणसापेक्षा ते वेगळे बसलेत वाजवायला. त्यांच्यामध्ये मृदंगाचं वार आहे, यांच्यामध्ये गाण्याचं वार आहे. मी सांगेल बुवा, माणसाला वारं लागलं पाहिजे. एकतर देवाचं वारं लागावं, नाहीतर संताचं वारं लागावं. सांगू तुम्हाला, तुमच्या आमचे वारे न सांगितलेले पाहिजे. आम्हालाही वारे लागतात बुवा. काहींना कामाचं वार आहे, काहींना लोभाचं वार आहे, काहींना क्रोधाचं वार आहे, काहींना सत्तेचं वार आहे, काहींना खुर्चीचं वार आहे, काहींना धनाचं वार आहे, काहींना सुखाचं वार आहे. एक सांगेल, काहींना एकमेकाची निंदा करायचं वार आहे, काहींना सोयरीकी जोडायचं वार आहे, आणि काहीला क्या बात. हुशार माणसं. मला असं वाटतं वारं लागावं ते माझ्या देवाचं वारं लागावं, वारं लागावं ते संताचं लागावं. इथं माझ्या खऱ्या अर्थानं तुकोबारायांना भगवंताच्या नामाचं वार आहे. विठाला विठाला. काय म्हणतात महाराज? सदा नाम घोष करू हरी कथा. तुकोबारा म्हणतात त्या जगाचा मायबाप भगवान परमात्मा करतुम अन्यथा करतुम जगाचा मायबाप, त्याचं जर आम्ही सतत नाव घेतलं ना तर परिणाम त्याचं फळ आमच्या पदरात आहे. तेने सदा चित्ता समाधान. हा, तेने सदा चित्ता समाधान. त्याचं नाव घ्या, पदरात समाधान पडणारे. नुसतं समाधान नाही बुवा. माझे महाराज म्हणतात, अहो त्याच्या नामाच्या महिमेमध्ये अरे आम्ही जिकडे जाऊ लागलो ना तिकडे आम्हाला आनंद दिसतोय. आनंदुरे आजी आनंदुरे सभाय अभ्यंतरी अवघा परमानंद
आनंद रे आजी आनंद रे आनंद रे जिकडं पाहावं तिकडं आम्हाला आनंद दिसतोय. अरे आम्ही जेवायला जरी बसलो ना तरी सुद्धा आम्ही आनंदाचे लाडू खाऊ लागलोय. एवढा आनंद आहे. सर्व सुखले आलो सर्व अलंकार आणि आनंदे निर्भय डुलत असो. विठोबाची वेणी आम्हाला दुसरा. विठोबाची वेणी आम्हाला दुसरा. विठोबाची वेणी आम्हाला दुसरा. वा 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 जय हो. आज की आनंद की जय हो. जरा टाळ्या वाजवा. किती सुंदर माहोल त्यांनी केला. खरं सांगू तुम्हाला आनंद आनंद म्हणजे काय याच्यापेक्षा वेगळा कुठला आनंद जगात नाही. हो विठोबाची वेणी आम्हाला काय काय आनंद सदा. मला असं वाटतं देवाच्या प्रेमात वेड व्हा तुम्ही जगतामध्ये खऱ्या अर्थाने आनंदी राहाल. महाराज म्हणतात की आम्ही खऱ्या अर्थाने त्याचं भजन करतोय ना. परिणाम सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत असो. बुवा काय अवस्था होती आमची. असो ऐसा कोठे देवाच्या भजनाने ही स्थिती
शांती ज्यावेळेस प्राप्त होईल ना त्यावेळेस आम्ही आनंद या तत्वावरती आरूढ होऊ. कारण आनंद वेगळा आणि सुख वेगळं आहे. काय सुख आणि दुःख वेगळं आहे आणि सुख आणि दुःखाच्या पलीकडे जे आहे ना त्याला खऱ्या अर्थाने आनंद म्हणतात. मी सांगेल बुवा या तत्वावरती आरूढ व्हायचं असेल ना तर आमचं जीवन असं झालं पाहिजे. असो ऐसा कोठे आठवची नाही हे फळ आमच्या मंत्रात. अजून शेवटचं एक फळ सांगितलंय. तुकोबरे म्हणतात त्याचं होऊन जगा, त्याचं नाम घ्या, परिणाम आमच्या पदरामध्ये पडेल बुवा. अरे आमच्या पदरामध्ये पापही शिल्लक राहणार नाहीये आणि पुण्यही शिल्लक राहणार नाहीये. लागो निधी पाप पुण्यंगा. तर आमचं जीवन कसं होईल? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि लागो निधी पाप पुण्यंगा. हे एक फळ आहे. फळ हे कशाने मिळणार आहे? सदा नाम घोष. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. कशाने होणार आहे? सदा नाम घोष. सर्व सुखले आलो सर्व अलंकार आणि आनंदे निर्भय मिळत असो ही अवस्था कशाने प्राप्त होणार आहे? सदा नाम घोष. मला असं वाटतं आजचा दिवस हा नाम घोषाचा आहे. आज आम्ही देवाचं भजन करायचंय. विठाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ विस्तारपूर्वक त्या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. थोडासा पर्याय देणं अगत्याचं आहे. नव्हे त्या प्रत्येक वक्त्यानं तो पर्याय दिला पाहिजे. प्रथमता येणं, पहिल्यांदा येणं. पांडुरंगाच्या रावळात आम्ही रोज येतो गड्या. भजनाच्या सेवा मी कितीही केल्या असतील पण प्रथमता कीर्तनाची सेवा जर खऱ्या अर्थानं पंढरपूरमध्ये करतोय ना तर केवळ आणि केवळ नितीन महाराजांच्या माध्यमातून. तसं महाराष्ट्रभर फिरतोय. भजनाच्या माध्यमातूनही फिरलो, कीर्तनाच्या माध्यमातूनही फिरतोय. पण आज देवाच्या रावळामध्ये ही पहिली सेवा आहे आणि ते प्राधान्य केवळ आणि केवळ नितीन महाराज जाणार आहे. कारण त्यांच्या माध्यमातून ही सेवा मिळाली. विठाला विठाला. देवाच्या दारातलं ऐश्वर्य आपण काय वर्णन करावं बुवा. कारण देव हा ऐश्वर्य संपन्न आहे आणि त्याच्या दारातला सोहळा हा तितक्याच तोला मुलाचा आहे. म्हणून काय नियोजन रेखाटले बुवा. असं वाटतं हे कीर्तन आज इथे बाहेर नाहीये, जणू की पांडुरंगाच्या गाभाऱ्यात कीर्तन चालू आहे याची प्रचिती होती बुवा. विठाला विठाला. म्हणून अतिशय सुंदर नियोजन आमचे हरिभक्तपरायण आमचे परम मित्र नितीन महाराज आदमाने यांनी अतिशय सुंदर रेखाटलेला आहे. आणि त्या सप्ताहाच्या माध्यमातून या कीर्तनाच्या माध्यमातून मला असं वाटतं इथपर्यंत येणं झालं. मकर संक्रांतीच्या महापर्वा काळावरती हा ज्ञानदान सोहळा चालू आहे. त्यामध्ये श्रीमद भागवत कथा आमचे परम मित्र भजन सम्राट भागवताचार्य श्री गणेश महाराज वारंगे बीडकर यांची सुंदर कथा आहे. आज कथा करून ते कीर्तनासाठी निघून गेलेत. उद्या पुन्हा येतील आणि कथा करतील. त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. महाराजांनी फार सुंदर त्या ठिकाणी संस्थेचं आयोजन केलंय. अतिशय सुंदर विद्यार्थी घडवतात. त्यांच्याही चरणी या सर्व विद्यार्थ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. या कीर्तनासाठी तसं जर बघायला गेलो तर मज पामराये काय थोर पण पायीची वाहन पायीवरी या यादीच्या लेवलचा मी माणूस नाही. कारण मी फार छोटा माणूस आहे आणि माझ्यासारख्या या लहानशा माणसाला साथ करण्यासाठी कीर्तनाला साथ करण्यासाठी ही सर्व दिग्गज 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 मंडळी या ठिकाणी कीर्तनासाठी आहेत. आता एक एकाचं वर्णन करावं तर माझी वाणी अपुरी पडेल, है की नाही. आणि म्हणून सगळ्यांची नावं मला काही परिचित नाहीये. सगळ्यांना ओळखतो मात्र मी चेहऱ्यानिशी. सगळ्यांचे चेहरे माझ्या पाठ आहेत. पण मला प्रॉब्लेम असा आहे चेहरे माझ्या पाठ राहतात पण नाव मात्र माझ्या पाठ राहत नाही. आणि म्हणून त्याबद्दल मला खऱ्या अर्थानं आपण क्षमा करावी अशी अपेक्षा करतो. का? कारण देवानं मला दोन गोष्टी कमी दिल्यात बाबा. देवानं दोन गोष्टी कमी दिल्यात. पैकी एक ती कमी दिलेली वस्तू म्हणजे माझा स्वभाव थोडा विसरभोळ आहे. माझ्या लक्षात काहीच राहत नाही. कीर्तन सोडून आणि ते सोडून काहीच लक्षात ज्याला जे लावायचं ते तो लावू शकतो पण माझा अर्थ मला माहिती आहे. आता ऐका, दोन गोष्टी कमी दिल्यात. माझा विसरभोळा स्वभाव आहे. एक म्हणजे माझ्या लक्षात काही राहत नाहीये आणि दुसरं म्हणजे देवानं जर देताच आलं पुढच्या जन्मामध्ये मिळतो कोणी सांगता येत नाहीये. पण मिळालाच तर देवा प्रार्थना करतो गड्या. एक म्हणजे एवढा विसरभोळा स्वभाव चांगला करून दे. कारण नावं फार महत्वाचे आहेत. कारण नावं घेतल्याशिवाय
काही चालत नाही बुवा. कारण बराचदा मी परिणाम त्या ठिकाणी भोगलेला आहे बुवा. यजमानाचं नावच विसरून गेलो आणि मी एवढं थोडस जरा महत्व जरा कमी दिलं, पण त्याचा परिणाम हा झाला. तेव्हापासून पाठ करायचा प्रयत्न करतो पण होत नाही. त्याला मी तरी काय करू? विठाला विठाला. हो? पण देवा दे गड्या एवढं. एक तर हा विसरभोळा स्वभाव माझा चांगला करून दे, आणि अजून एक गोष्ट दे, ते म्हणजे जर देता आली तर अजून 2-3 इंच. काय हुशार माणूस आहे तो. विठाला विठाला. हो, पण अतिशय सुंदर माझ्यावरती प्रेम करणारी माणसं आहेत. मी काही फार विद्वान माणूस नाहीये गड्या, पण तरी सुद्धा मला इथपर्यंत प्राचाराने केलं जाते ना, ही मोठमोठी माणसं माझ्या कीर्तनाला उभा राहत आहेत ना, ही केवळ आणि केवळ माझ्या ज्ञानोबाची माझ्यावरची कृपा आहे बुवा. ही कृपा आहे. आज महाराष्ट्र वेडा आहे माझ्यामुळे नाहीये, माझ्यावरती कृपा माझ्या ज्ञानोबरायची आहे म्हणून वेडा आहे बुवा. ही मोठमोठी माणसं गाण्यासाठी उभा आहेत. खऱ्या अर्थानं मी सांगेल, मी आधीही म्हटलो, अरे मुझमे तो ऐसी कोई बात नाहीये प्यारो, पण ही कृपा माझ्या ज्ञानोबरायांची आहे. म्हणून ही सुंदर सुंदर गाणारी मंडळी गाण्यासाठी आहेत, साथीसाठी आहेत. सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. 2 सुंदर वादक आहेत. आता यांचं नाव माहिती आहे आणि यांचं नाव मला माहित नाहीये, पण जरांगे महाराज आहे तिकडनं. हा, कारण जरांगे पाटील असल्यामुळे, जरांगे नाव असल्यामुळे त्यांचं त्याच गावातले नवे त्यांचे चुलते असतील पाटील, बरोबर ना? जरांगे पाटील त्यांचे चुलते आहेत आणि म्हणून जरांगे महाराज आहेत. आणि इकडनं आमचे हरिभक्तपराय वेदांत महाराज, ज्यांनी सुंदर अशी चाल गायली. सतीश महाराज, हा मी ते आठवते मगातपासून. सतीश महाराज हा पुजारी तर आहेच, पण त्यातली त्यात मला असं वाटतं इतकं सुंदर त्यांचं गाणं आहे आणि वारकरी गाणं आहे. नोहे नोहे चाली सुद्धा तेवढ्यात चाल त्यांनी गायलं. आनंद कसा साजरा करायचा त्यांनी त्या चालीच्या रूपामध्ये आनंदही साजरा करून दाखवला. आणि असंच असावं गाणं, असं असावं, भावपूर्ण गाणं असावं, भावपूर्ण असावं. काही गोष्टी समजून घ्या तुम्ही. एखाद्याला श्रद्धांजली व्हावी इतका भाव नसावा, भावपूर्ण निश्चित असावं. अभंगाचा आशय पाहून चाल लावायला पाहिजे माणसानं. मला असं वाटतं ही त्या तोलामुळाची माणसं आहेत ज्यांनी पाठीमागं चाल गायली. शरद महाराज आहेत, आमचे हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज आहेत. विठ्ठल, क्या बात आहे. पांडुरंग आणि विठ्ठल अगदी शेजारीचे. आणि मी सुद्धा कान्हा आहे की नाही. नंदकिशोर माझं नाव आहे आणि पांडुरंग आणि किशोर हा एकच आहे, बरोबर ना? नंदकिशोर महाराज आहेत, आपलं पांडुरंग महाराज आहेत, विठ्ठल महाराज आहेत. इकडनं आमचे हरिभक्तपरायण श्याम महाराज आहेत. क्या बात आहे. पाठीमागे कार्तिक महाराज आहेत, बाबा लक्ष्मण महाराज आहेत. सगळेच महाराज मंडळी आहेत. सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. हा, गणेशाच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो, कारण त्यांचं अधिष्ठान आधी पाहिजे आपल्याला, आहे की नाही? हा, आणि म्हणून त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. जे शेजारी महाराज आहेत त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. सर्वच त्या ठिकाणी इथे जमलेल्या प्रत्येक माणसाच्या चरणी प्रणाम करतो आणि माझ्या सेवेकडे वळतो. विठाला विठाला. माईक सिस्टम सुद्धा अतिशय सुंदर आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. ज्यांच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून हे कीर्तन आम्ही आहे तोपर्यंतही आम्हाला दिसणार आहे, आणि आम्ही या इहलोकातून मृत्यूलोकात निघून गेलो तरी पण दिसेल. आणि म्हणून सगळ्यांना पाहण्यासाठी ज्यांचं YouTube चॅनल आहे असे असणारे आमचे हरिभक्तपरायण यशवंत महाराज. आपल्या चॅनलचं नाव काय? एवढ्या आपुलकीने तुम्ही मला सांगताय, याचा अर्थ की अतिशय सुंदर आपुलकीने तुम्ही जितकं चांगलं असेल तितकं त्यावरती टाकाल, बाकीचं काही टाकणार नाही. विठाला विठाला. तसं कीर्तन हे चांगलंच आहे, तुम्ही सगळं टाकू शकता, काही अडचण नाही. विठाला विठाला विठाला. या इहलोकामध्ये या मृत्यूलोकामध्ये जो जीव जन्माला आला राजा हो, मला असं वाटतं प्रत्येक जीवाला अपेक्षा आहे कशाची ना कशाची. इथं आला प्रत्येक माणूस आशेने जगतोय. काहीतरी आशा आहे, काहीतरी आशा आहे, जगण्याची तरी आशा आहे. हा, एवढंच नाही बुवा, प्रत्येकाला आशा आहे. काहीला क्रोधाची आशा आहे, काहींना कामाची आशा आहे, काहींना लोभाची आशा आहे, काहींना धनाची आशा आहे. आलेला प्रत्येक माणूस आशेनेच आलेला आहे. मला असं वाटतं जेवढे माणसं कीर्तनाला आलेत ना, हे सुद्धा या कीर्तनातून काहीतरी मिळावं ही सुद्धा एक प्रकारची आशा आहे.
आहेच ना. काहींना मृदंगातून आशा आहे, काहींना कीर्तनातून आशा आहे, काहींना भजनातून आशा आहे, काहींना संसारातून आशा आहे, काहींना मला असं वाटतं वेगवेगळ्या प्रकारच्या आशा आहेत बघा. पण ही आशा मात्र कधी संपत नाही. आशा संपत नाही कधी, कारण आशा ही आशाच आहे. कळलं तुम्हाला? कळेल काहीला. आशा ही आशा आहे. आशा कधी संपत नसते. आशा ही कधी आपल्या पाठीमागीच असते. ज्यांच्या पाठीमागं आशा आहे त्यांना विचारा, आशा कधी आपल्या पाठीमागून जात नाही. आशा आहे. इथे आलेल्या आतापर्यंत जेवढे माणसं आलेत ना, हे सगळे आशानेच मेले. पदरात काहीच नाहीये. कारण का पदरात काही नाहीये, त्याचा अर्थ असा आहे की आम्हाला खऱ्या अर्थानं ज्यामध्ये आम्ही आशा ठेवायला पाहिजे त्यात आमची आशा नाहीये. कळते का बघा? आमचं जे साध्य आहे त्या साध्यापाशी आम्ही आहेत का? आम्हाला काय करायचंय त्याच्याजवळ आम्ही आहोत का? आमचं ध्येय काय आहे ते ध्येय आम्हाला साध्य करायची अशी आशा आहे का? नाहीये. कोण आहे मी? कुठून आलोय मी? काय करायचंय आम्हाला? काय माहित नाही आम्हाला. आम्ही जगतोय, मात्र खरं जगतोय आम्ही. पण खरं सांगा, कशासाठी आम्ही आलोय? कुठून आलोय? दुरुनी आलो मी का? दुरून आलो दुःख झाले. ऐका, मी यांना का गायला लावलं? मी रोज गातोय, माझा पिंडच गाण्याचा आहे. पण सांगेल यांना का गायला होतोय, कारण मला त्यांचं गाणं ऐकायचंय. कुठून आलोय मी, काय करायचंय मला, कोण आहे मी, अहम कदमिदम, कोण आहे मी. माझे महाराज म्हणतात, ओ मी ऐसा कोण करा
विचार मी ऐसा कोण करावा विचार मन ज्ञानेश्वर निवृत्तीचा मन ज्ञानेश्वर निवृत्तीचा हे उद्दिष्ट आमचं पाहिजे आम्हाला कळायला पाहिजे आम्ही कोण आहोत मला असं वाटतं हे आमचं ध्येय पाहिजे पण माणसाचं हे ध्येय नाहीच आमचं ध्येय कुठे नित्य उठून या खावयाची वाढावी गृही व्हावे धनधान्य मला असं वाटतं बघा असं जगणारे इथं अनेक जण आले अनेक जण गेले पण ते फक्त आशेनेच सर्व सुखाची आशा जन्मला क्षमेत मुक्ती यज्ञ नाही केला पण हीच जोपासणारे संत आहेत म्हणून ते जागा करतात आपल्या ठिकाणी आणि जागा करून काय करतात तुम्हाला भजनाला लावतात कारण भजन प्रमाणे विठाला विठाला आता जागा रे भैरव जागा सावध होनी भजनीला जरा टाळ्या वाजवा आज की आनंद की जय हो मला असं वाटतं कीर्तन काय वेळेत सुटत नाही कडे आज ओ मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी एक गोष्ट सांगेल गड्या कुणाचंही नाव घेऊन जगण्यापेक्षा मला असं वाटतं माझ्या देवाचं नाव घेऊन जगा कुणालाही डोक्यावरती घेण्यापेक्षा मला असं वाटतं माझ्या देवाला डोक्यावरती घ्या
माणसं कुणालाही डोक्यावरती घेतात. काही गोष्टी इथं बोलू नये म्हणून थोडं खाली येऊन बोलू, बाकी काही नाहीये. विठाला विठाला वसुदेवानं देवाला डोक्यावरती घेतलं. पायीची बंधने गळती किंवा तुटतील. हा पायीची बंधने गळती. एक सांगू तुम्हाला, आम्ही सुद्धा देवाला डोक्यावरती घेतलं पाहिजे. देवाला डोक्यावरती घ्या. जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त करण्याची ताकद फक्त माझ्या देवाच्या नामात आहे आणि देवात. त्याचं नाव महत्वाचं. एखादी वेळेस देवाला किंमत कमी आहे बुवा. काय एखादी वेळेस देवाला किंमत कमी आहे, त्याच्या नावाला फार महत्व आहे. कारण त्याच्या नावाचा महिमा त्यालाच कळत नाही बुवा. तुझी ये नामाचा महिमा ओ तुझ न कळे मेघ श्यामा, मेघ श्यामा, मेघ श्यामा, श्यामा श्यामा. त्याचं नाव 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 धन्यता जातीला नाहीये, धन्यता पंथाला नाहीये, धन्यता माणसाला नाहीये, धन्यता श्रीमंताला नाहीये, राष्ट्रपती आहे. धन्यता नाहीये बुवा. धन्यता कोणाला आहे? ज्याचे मुखी नाम तोची धन्य. हरे राम. ज्याचे मुखी नाम तोची धन्य. ज्याच्या मुखात देवाचं भजन आहे ना, तो धन्य आहे बा. नोटीला किंमत कधी आहे? पैशाला किंमत कधी? बोला. माझी भाषा तुम्हाला कळते? माझं बोलणं कळतंय? तुम्ही जरा बोर झालेत का? का चहा सांगू तुम्हाला एकदा? नाही ना. ऐका, पैशाला किंमत कधी आहे? तुम्ही 2 रुपयाची नोट बघितली? बघितली. 5 रुपयाची पाहिली, 2000ची पाहिली, 3 रुपयाची ती जन्माला आली नाही. पण तुम्ही नोटा प्रत्येक पाहिल्या. मला खरं सांगा, त्या नोटीला किंमत कधी आहे? महादेव मोठा. ऐका ऐका ऐका, पैसा मोठा का शिक्का मोठा? बोला. सांगू तुम्हाला, पैशाला किंमत नाहीये बुवा. त्याच्यावर जो शिक्का आहे ना आणि गव्हर्नरची सही आहे ना, त्या सहीला किंमत आहे.
ऐका 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 तसं या नोटीला कधी किंमत आहे ज्या वेळेस या नोटीच्या मुखातून माझ्या देवाचं भजन निघेल ना तेव्हा त्याला किंमत आहे तेव्हा नाहीतर काय थोरपण जाळावे घडी 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 काळ वाटली अशी पाही. माझा वेळ संपत चाललाय पण आज आनंद गड्या मी आज खूप खुश आहे खूप खुश आहे याचा अर्थ असा आहे माझा भगवान परमात्मा पांडुरंगराया आज माझ्या कीर्तनात उभा आहे कारण ही प्रचिती कुठेही येत नाही बा खूप समाज आहे मराठवाड्यामध्ये कीर्तनाला एक एक दोन दोन एकर असा मंडप गज भरतोय पण तुम्हाला सांगू एवढ्या वातावरणामध्ये जो मला आनंद मिळतोय ना तो तितक्या लोकात पण आनंद मिळत नाही त्याचं कारण आहे इथं तो आहे आणि तो कसा आहे आनंद तो आनंद नित्य निराम एक गोष्ट आवर्जून सांगेल कीर्तन कसं असावं आणि कीर्तनात माणसं हरिरूप होतात ना तर हरिरूप होण्यासाठी जे साधन आहे ना ते साधन म्हणजे भजन आहे भजन चाली किती तल्लीन होऊन म्हणावं खऱ्या अर्थाने मला असं वाटतं आज बाबांकडे बघितलं मी
नाचून गाताय, त्याचा आनंद घेताय, मला असं वाटतं हेच कीर्तन आहे, हाच आनंद आहे. आणि तो आनंद फक्त देवाच्या भजनाने आहे. विठाला विठाला कीर्तन चांग होय अंग हरिरूप, ही साधना आहे बुवा. चला देवाचं भजन प्रमाणे, देवाचं भजन जर आमच्या मुखात नसेल तर त्याला प्राधान्य नाही. याच्याही पुढे जाऊन सांगेल, अरे ज्याच्या मुखात देवाचं भजन नाही ना, ते मुख मारा सर्पाचं बीळ, नामा बिन मुख सर्पाचे ते बीळ, आणि जिव्हानो हे काळ सर्प आहे. देवाचं भजन प्रमाणे एक गोष्ट सांगेल. एकदा तुकोबरायांनी हनुमंताला प्रश्न केला. तुकोबराय म्हणतात, हनुमंतराय, ज्या वेळेस तुम्हाला भगवान प्रभू रामचंद्राने सीतेचा शोध करण्यासाठी लंकेमध्ये पाठवलं होतं, त्यावेळेस सीतेचा शोध करण्यासाठी तुम्हाला पाठवलं होतं का लंका दहन करण्यासाठी पाठवलं होतं? बोला. ऐका मला तुम्ही सांगा, मी तुम्हाला विचारतो. घेऊ द्या तिचा आनंद तिला घेऊ द्या. तुम्ही फक्त माझ्याकडे बघा. सीतेचा शोध करण्यासाठी हनुमंतरायाला लंकेमध्ये पाठवलं होतं का लंका दहन करण्यासाठी पाठवलं होतं? बोला. सीतेचा शोध करण्यासाठी हनुमंतरायाला देवानं लंकेमध्ये पाठवलं होतं. आता ऐका, येता येता हनुमंतरायाने रावणाची लंका जाळून त्या ठिकाणी आली. माझे तुकोबराय म्हणतात, बघा हनुमंतराया, अहो तुम्हाला सीतेचा शोध करण्यासाठी पाठवलं होतं, पण तुम्ही येता येता लंका दहन करून आलात. का आलात? तुम्हाला सांगितलं नव्हतं तरी सुद्धा तुम्ही असं केलं, त्याचं काय कारण आहे? बघा तुकोबराय प्रश्न विचारतात. भगवान प्रभू रामचंद्राने सुद्धा हनुमंतरायाला हा प्रश्न कधी विचारला नाही, पण तुकोबराय विचारतात. हनुमंतराय म्हणतात, तुकोबराय, एवढी जुनी फाईल तुम्ही आज उचकून काढली, तुम्ही काय ईडीचे माणसं आहेत का? माझे तुकोबराय म्हणतात, नाही हनुमंतराय, मी त्याही काळात होतोच गड्या, पण त्यावेळेस मला वेळ मिळाला नाही, कारण सीता शोध करायची होती ना. अंगदाच्या रूपकात तेव्हा मी जिथे होतोच ना. जे झाले अवतार आणि तुका त्यांचे बरोबर, मी त्याही काळात होतो, पण आज मला वेळ आहे. मी प्रश्न विचारतोय. काय प्रमाण? हा, त्याच्या पुढे असं. विठाला विठाला माझं सांगण्याचं तात्पर्य असं होतं की तुकोबराय प्रश्न करतायत, याचं उत्तर हनुमंतराय सांगतायत. मला असं वाटतं तुकोबरायांना प्रश्न करण्याची हिंमत ही कोणालाच झाली नाही बुवा. हनुमंतरायाला, माझ्यासारखा माणूस तर हनुमंतरायाला हा प्रश्नच करू शकत नाही. का करू शकत नाही? त्याचं कारण असं आहे, हनुमंतरायाच्या हातातला जर गदा बघितला तर माझ्यासारख्या गद्याची हिंमत होणार नाही. पण तुकोबराय प्रश्न करतायत. या प्रश्नाचं उत्तर हनुमंतरायांनी एवढं सुंदर दिलं आहे का? एवढं उत्तर सांगतो आणि अभंगात प्रवेश करतो. उत्तर असं आहे, हनुमंतराय म्हणतात, तुकोबराय, अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही विचारलाय, याचं उत्तर आता ऐका. ज्यावेळेस मी सीतेचा शोध करण्यासाठी सगळ्या लंकेत फिरत होतो, मी सबंध लंका माझ्या पायाखाली घातली. काय 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 सगळी लंका मी माझ्या पायाखाली घातली. पण लंका फिरत असताना, सगळी लंका माझ्या पायाखालनं गेली असताना
एक गोष्ट माझ्या निदर्शनामध्ये आली, ती म्हणजे माझ्या भगवान प्रभू रामचंद्राचं भजन या लंकेमध्ये मला कुठेच आढळलं काय? या लंकेमध्ये माझ्या देवाचं भजन मला कुठंच आढळलं नाहीये. मला असं वाटलं जिथं माझ्या देवाचं भजन नाहीये, काय जिथं माझ्या देवाचं भजन नाहीये ते काय कामाचं. जसं आमच्याकडे माणसं मेल्यानंतर त्या शरीराला, त्या प्रेताला काय करतात, काडी लावतात. त्याच्यातला आत्माराम निघून गेला तर त्या प्रेताला माणसं काडी लावतात, त्याचं दहन करतात. तसं ज्या गावात माझ्या देवाचं भजन नाही ते गाव हे प्रेतासारखं आहे, म्हणून त्याला मी काडी लावतो. ते गाव हे प्रेतासारखं आहे म्हणून त्याला मी काडी लावली, त्याचं दहन केलंय. सांगायचं माझं तात्पर्य असं आहे, देवाचं नाव महत्वाचं आहे. वा विठाला, देवाचं नाव घेतल्यानंतर काय फळ पदरात पडतंय मला असं वाटतं. काय पडत नाही सांगा. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, त्याचं नाव घेतलं काय मिळणार नाही बुवा. अरे या जगतामध्ये, या भौतिक युगामध्ये ज्या ज्या गोष्टी आम्हाला पाहिजेत ना, त्या प्रत्येक गोष्टी नामानं मिळतील, पण त्या गोष्टी आमच्या काही कामाच्या नाही. कारण हे जगत कसं आहे, हे जगत मिथ्य आहे आणि त्यातून तुम्ही अपेक्षा करू नका. मिळेल 100%. माझे ज्ञानोबा म्हणतात प्रत्येकाला आशा आहे, हे जयानं आवडे ऐसा कोण. आशा आहे ना प्रत्येकाला आवडतं बुवा. तुकोबरा सुद्धा म्हणतात त्याशिवाय पान हलत नाही. लोक काय काय म्हणतात बुवा आजकाल, काय करायचं महाराजांना म्हणतात ना. सोशल मीडियावर सुद्धा हे फार वार आहे मोठं. मी एक गोष्ट आवर्जून सांगेल, पंढरपूर मधून माणसं एवढे श्रीमंत आहेत, आम्ही काही श्रीमंत नाही. 4-2 जर महाराज लोक जर सोडले तर बाकीचे बिचारे सर्व गरीब लोक आहेत, त्यांची परिस्थिती नाजूक आहे, एवढी अवस्था आहे. पण सांगेल एवढे श्रीमंत लोक आहेत. आमच्या तालुक्यात एक भिकारीन बाई आहे, काय भिकारी बाई आहे, पण ती जर बँकेत जर गेली ना बुवा तर मॅनेजर सुद्धा तिला खुर्ची देतो, एवढी श्रीमंत आहे ती. मग मान कुणाला आहे, भिकाऱ्याला. अरे मान भिकाऱ्याला नाहीये, मान याला आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे, बरोबर ना. त्याला जर किंमत असेल बुवा तर त्या गोष्टी पाहिजे. पण मला असं वाटतं त्या गोष्टी मिळवण्यासाठी सुद्धा एक साधन आहे गड्या. ते साधन म्हणजे नामाचं साधन आहे, नामाचं साधन आहे. ऐका मी सांगेल बुवा, मिळलं पाहिजे, पण महाराज ते मिळाल्यानंतर आम्ही ते खऱ्या अर्थानं सत्मार्गालाही लावलं पाहिजे. घ्यावं माणसानं, पण घेतल्यानंतर त्याचं खऱ्या अर्थानं आम्ही विल्हेवाट पण चांगली लावली पाहिजे. महाराज म्हणतात ना, जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेस करी. महाराज ज्या दिवशी आम्हाला या गोष्टी जाणीव झाली ना, त्या दिवशीपासून ठरवलं, अरे लोक आम्हाला विचारतील यात काय नवले बुवा, उद्या यम आम्हाला विचारेल ना तुम्ही काय केलं इथं येऊ, है ना. म्हणून सांगेल बुवा, माझ्या बापाची 3 एकर जमीन महाराज मी गोशाळेला दान करून टाकलेली. काय बापाची 3 एकर जमीन ही गोशाळेला दान केली आहे. नोहे माझ्या कीर्तनातून जे मला मानधन मिळतंय ना, यातलं 50% मानधन ही मी गायच्या थारसारीच खर्च करतो. याच्यातून खऱ्या अर्थाने सांगू का, सांगितलं पाहिजे. आमचं कार्य आहे ते आम्ही केलं पाहिजे. चला, सांगायचं तात्पर्य असं आहे माझं, पैसा सगळ्यांना प्यारा आहे, धन सगळ्यांना प्यारे आहे. ऐका हे चिमुकलं लेकरू आहे ना, दिसते सगळ्यांना, याला सुद्धा फार आवडते. आता खिशातून काढू द्या, आणि तिच्या हातात ते का ती घेईल आणि तिकडे निघून जाईल. दाम करी काम वेड्या, दाम करी काम, पैशाची जादू लई न्यारी. बघा पैशाचं नाव घेतलं माझ्याकडे बघायला. पैशाची जादू लई न्यारी, तान्या पोराला पैशाची जादू लई न्यारी. चला, सांगायचं काय मला, तुम्हाला धनाची अपेक्षा आहे. एक काम करा, माझी माऊली म्हणतात नित्यने म्हणा. काय पुढे हा माझ्या पाठ ते प्राणी आता पुढचं ऐका. लक्ष्मी वल्लभ तया जवळी लक्ष्मी
वल्लभ तया जवळी. पण त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? अरे त्यासाठी आम्ही त्याचं नाव घेतलं पाहिजे. महाराज त्याचं होऊन बघा, तो आमचं होऊन जगेल. पंढरपूरची वारी निघाली, आषाढी वारी आहे आणि सर्व वारकऱ्यांनी हातामध्ये पताका घेतलाय, खांद्यावरती पताका आहे, गळ्यात टाळ आहे, हातात टाळ आहे, विणा गळ्यामध्ये, हातात चिपळ्या आहे आणि भजन चालू झालं. बुवा ओ ज्ञानोबा माऊली तुकाराम अरे हराचा वारकरी असेल ना, मला असं वाटतं हराचा वारकरी पंढरपूरची वारी चालली, टाळाचा आवाज कानावरती करतो ना, तो वारकरी घरात बसू शकत नाही, घरात बसू शकत नाही. एका वारकऱ्याने आवाज ऐकला, प्रपंचाच्या सगळ्या गोष्टी जाग्यावर सोडल्या, हातात झेंडा घेतला, शब्द सांगेल बुवा, अरे पत्नी बाळाची व्हायची आता, पण पत्नीचा विचार केला नाहीये, बायकोचा विचार केला नाहीये. अरे माझ्या चौकटीला निघाले वारीला, अरे देवाच्या भेटीची ओढ, नाचू लागले, गाऊ लागले, तल्लीन झाले, भजन त्यासाठीच बुवा, तल्लीन झालं पाहिजे, आमच्या दुःख विसरून झालं आणि आम्ही तल्लीन झालं पाहिजे, यासाठी भजन माझ्या चौकटीला भजन करतात. हरी हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम. निघाली सांगेल, अरे देवाच्या नावाला भजन चालले, पण घरी मात्र चोखोबाळ्याच्या पत्नीचं बाळक पण जवळ आले बुवा. अरे देवाला सुद्धा घाम फुटला, माझ्या भक्ताला खरं आणलं तर भक्ताला तुझ्यावर संस्था असेल ना, तर देव भाविक होते बुवा. ऐका 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 चोखोबाळ्या भजन गातात, ते चाहो आपण राहो, पांडुरंग देव भाव. देवाला काळजी असते बुवा, आम्ही भार घातला पाहिजे, चोखोबाळ्याने भार घातला. सांगेल त्याचं होऊन बघा, तो आमचं होऊन गेला. माझ्या देवानं विटेच्या उडी खाली बुवा आणि चोखोबाळ्याच्या दारात उभे राहिले, आणि आवाज दिला, हो बहिणी मुकुला तारे हक्का मारी, हर बहिणी मुकुला तारे हक्का मारी, हरी बहिणी मुकुला तारे हक्का मारी,
वहिनी उघडा हाका मारी, हाक कशी मारावी, हाक अशी मारावी. ओ चोखोबाची बहीण काय करतो मला असं वाटतं, न सांगता करी सर्व काम. काय करतो झाला शारंधर वहिनी उघडा हाका वहिनी उघडा. चला देवाचं होऊन जगा, देव तुमचं होऊन जगेल. देवाचं नाव घ्या, तो तुमचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. नावाने खऱ्या अर्थानं काही होतं, त्याचं नाव घेतलं पाहिजे. भजन प्रमाणे बघा, आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुखी आणि समाधानी व्हायचं असेल ना, मला असं वाटतं आम्ही त्याच्या भजनामध्ये तल्लीन राहा. आमच्या जीवनामध्ये आनंद पदरात आमच्या पडणार आहे. भजनात जो आनंद आहे ना, तो आनंद इतरत्र कुठंच नाही. जे समाधान आहे ना, ते कुठंच नाहीये. मला असं वाटतं या इहलोकामध्ये, या मृत्यूलोकामध्ये प्रत्येक माणसाला समाधान पाहिजे, प्रत्येक माणसाला सुख पाहिजे. एक गोष्ट सांगेल, या जगातला सगळ्यात सुखी माणूस कोण असेल ना, तर मला असं वाटतं जो माणूस आपल्यातला मीपणा सोडून जगतो ना, तो सगळ्यात सुखी आहे, सगळ्यात आनंदी आहे. बघा तुम्ही, मी आधीही सांगितलं आनंद वेगळा आहे आणि सुख वेगळं आहे. जी माणसं स्वतः शहाणपण घेऊन जगतात ना, ती माणसं दुःखी आहेत. मी किशोर महाराज उठे, माझ्यातला मीपणा जागा आहे म्हणून मी दुःखी आहे. पण ज्या दिवशी माझ्यातला मीपणा विसरेल ना, त्या दिवशी मला खऱ्या अर्थानं कसलीच गरज पडणार नाही. एक सांगू, या जगतामध्ये, या व्यावहारिक लोकांमध्ये गावातला वेडा माणूस हा सगळ्यात सुखी आहे, सगळ्यात सुखी आहे. बघा तुम्ही, कारण दुःख आम्हाला शहाणपणामुळे. तुम्ही भोळं राहा, लोक म्हणतात हे आमच्या गावचं भोळं आहे, त्याला काहीच कळत नाही. अरे पण ते आनंदी आहे आपल्यापेक्षा. बघा तुम्ही, गावातला एखादा वेडा माणूस आहे, मला खरं सांगा, त्या वेड्या माणसाला खायची चिंता आहे का? बोला बोला बोला, खायची चिंता झाली. माझी वेळ एक 5 मिनिटं संपवतो. खायची चिंता नाहीये, राहायची चिंता नाहीये, जगायची चिंता नाहीये, कुटुंबाची चिंता नाहीये, कपड्याची चिंता नाहीये, मुलाबाळाची चिंता नाहीये. मग मला खरं सांगा, जर त्या वेड्या माणसाला कशाची चिंता नाहीये, मग चिंता ही कोणाला आहे? मला असं वाटतं जी माणसं शहाणपणा घेऊन जगतात ना, त्यांना खरी चिंता. आम्हाला चिंता आहे, वेड्याला चिंता नाहीये. बा जगातला सगळ्यात सुखी माणूस कोण असेल तर मला असं वाटतं तो वेडा माणूस आहे. हा आनंदी आहे, कारण तो आनंदी राहतो. आणि मला असं वाटतं आम्ही सुद्धा आनंदी राहावं. पण बघा, सुख सगळ्यांना पाहिजे, पण पदरात सुख पडत नाही. ते का पडत नाही? कारण आम्ही सुख या नाशवान जीवामध्ये शोधतो. हे जे नाशवान आहे, नश्वर आहे, हा हे खोट आहे, हे जगत मिथ्य आहे, त्यात आम्ही सुख शोधतो बा. आणि त्यात खऱ्या अर्थानं सुख नाहीये, त्यात समाधान नाहीये. हे जगत कसं आहे? ओ लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एर झार हरिबी. त्याच्या निर्जारी खऱ्या अर्थानं व्यर्थ आहे. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? आम्हाला समाधान पाहिजे, आम्हाला सुख पाहिजे ना. तर बघा, तुकोबरे म्हणतात एक काम करा, माझ्या देवाच्या जवळ या. लोक देवाच्या जवळ यायला तयार नाहीत, कारण लटिके ते रुचे आणि साच कोणाही न पचे. देवाच्या जवळ यायला तयार नाहीये. पण संत कुणाला म्हणावा? संत अरे माणसं कशी असू द्या, पण तरी सुद्धा त्यांच्या हिताचाच विचार करतात ना, त्यांना संत म्हणावं. बघा, तुकोबरायांनी लोक मंदिरात यायला तयार नाही. तुकोबराय स्वतः देवाच्या लोकांच्या दारात गेले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसुनी. अरे आयता आणला तरी सुद्धा लोकांनी घेतला नाही. देव न लगे, देव न नको म्हणले लोक, म्हणले नको देव. पण तुकोबरे हातबल झाले नाही. तुकोबराने फक्त विषय चेंज केला, शब्द चेंज केला आणि सांगितलं सुख घ्या कोणी, सुख घ्या कोणी. आता सुख घ्या कोणी असं म्हटल्यानंतर लोकांनी गर्दी केली. बुवा गर्दी केली. तुकोबराय म्हटले अरे वेड्यानो, मी आधी घेऊन आलतो ना, तो सुद्धा हाच होता आणि आता जो आहे ना, तो सुद्धा हाच आहे. आणि तो कुठे आहे? जंबू या दीपा माझी. अरे सुख रूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, आणि माझ्या पांडुरंगा सारिखा तो. त्याला
जीवा सुख नव्हे आणि त्याला प्राप्त करण्याचं साधन काय तर त्याला प्राप्त करण्याचं साधन आहे त्याचं नाव साधन आहे पण त्याचं नाव घ्यायचं कसं